राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांच्या राज्यपालांच्या नोटीसी विरोधातील याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे। न्यायालयाने या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला असून मंगळवारी सकाळी हा निर्णय जाहीर केला जाईल। डॉक्टर सुभाष चौधरी यांच्यावरील आरोपांबाबत राज्यपाल रमेश बैस यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती। समितीने तपास पूर्ण करून आपला अहवाल सरकारला सादर केला। त्यानंतर राज्यपाल बैस यांनी चौधरी यांना स्पष्टीकरणासाठी हजर राहण्याची नोटीस बजावली होती। चौधरी यांनी या नोटीशी विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली। चौधरी यांच्या याचिकेवर गेल्या आठवड्यात शुक्रवारी सुनावणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र काही कारणांमुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या मुख्य न्यायमूर्तींनी सुनावणीस नकार दिला। यानंतर सोमवारी न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली। यावेळी चौधरी यांच्या वकिलांनी तपास अहवालाला स्थगित देण्याची मागणी केली असता सरकारी बाजूने याचिका फेटाळण्याची विनंती करण्यात आली। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवला। मंगळवारी सकाळी न्यायालय या याचिकेवर निकाल देणार आहे।